मागवा चल शेवटच्या याच्यात बसाय चला मागवा सगळ्यांनी. तुम्ही शासकीय अधिकारी असाल तर मोजणी करा. हे काय हे तुम्ही दडपशाही चालवली नाही. तुमच्या गाडीच नंबर नाही घ्या. तुमच्या गाडीच नंबर नाही आले नाही. तुमच्या गाडीचा नंबर नाही आलेला साहेब. फोटो काढून घे चांगले. नाही साहेब मी तुमचा विषय नाही साहेब. मी फक्त यांच्याशी बोलतोय. तुम्ही शासकीय अधिकारी असाल तर मोजणी करा माझ्या जागेची. शासकीय अधिकारी नसेल तर नका करू. फक्त तुम्ही शासकीय अधिकारी असाल तर मोजणी करा. मला अडचण नाही तुमची. फक्त खाजगी म्हणून जर तुम्ही हे करत असाल तर हे चुकीचं आहे. तुम्ही शासकीय अधिकारी असाल तर तुम्ही करा. मला प्रॉब्लेम नाही काही. ते बघा हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बळजबरीने आमच्या जागेत पॉकलेन घातलं जातं आहे आणि बेकायदेशीररित्या जमिनीचा ताबा घेतला जातो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला माझं हे सांगणं आहे का तुमच्याकडून हे जे खोटे प्रकरणं जे चालले आहेत हे थांबवावे आणि बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मयूर साहेब मोहिते. हां हे बघ हे आमच्या महिला आहेत सगळ्या इडं. चल बस हे बघ हे मशीन मी इडं खाली बसलेलो. चल चालवा काय करायचं ते करा. आमच्या जीवाला काही झालं तर याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे. धक्का लागला तर याची सगळी जबाबदारी बांधकाम विभागाची असेल. त्याच्या खाली उठ बाबा. नाही साहेब त्यांना बाजूला घ्यायला लावत साहेब. नाही साहेब मी उठतो साहेब. त्यांना बाजूला घ्यायला लावत. एक मिनिट नाही हा मी बाजूला होतो. मला हात नका लावू. मी उठतोय बाजूला होतो. हा बाजू एक मिनिट बाजूला होतो. मला हात लावायचं काम माझ्या अंगाला हात लावायचं काम करू नका. बळजबरी करू नका. मी बाजूला झालोय माझ्या. नाही तुम्ही अंगाला झटायचं. तुम्ही अंगाला झट नाही साहेब तुम्हाच विनंती. नाही साहेब पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती. एक मिनिट थांबून घ्या रे. तुम्ही बोल नका काही. नाही साहेब त्यांना सांगा आम्हाला अडचण नाही. आमच्या कोणत्याही माणसाला काही झालं त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग BOT नाशिक यांची असेल. हे मशीन बाबा ही सोंडवर केली उद्या याची हायड्रोलिक नळी फुटली काही झालं तर बांधकाम विभाग नाही सगळे इडच थांबायचं. नाही साहेब कोणालाही धक्का लागणार नाही साहेब. त्यांना मशीन काढून घ्यायला आम्ही जातो. आम्ही थांबतो तिकडे साहेब. प्रॉब्लेम नाही काही. नाही मी थांबतो. मी आहेत ना. माझा काही प्रॉब्लेम नाहीत ना साहेब. माझी काय नाही साईडला घ्यायचं. एक मिनिट माझ्या अंगाला बा साहेब माझी काही चुकी नसताना तुम्ही माझ्याकडं नका येऊ. माझे हात जोडून विनंती साहेब तुम्हाला. नाही माझ्याकडे मला बाजूला घ्या. मी काही नाही केलेलं ना. आमच्या महिला आहेत आमच्या लोक. नाही तुमच्या गाडीचा नंबर नाही घेतलेला. मी कोणताच नंबर नाही घेतलेला. हो बाजूला तिकडे बस. आपण पुढे जाऊ बस. बाकी काहीच नाही मला घ्यायचं काम नका करू. तेव्हा आमच्या काही माणसाला हात नाही करायचं. बळजबरीचं कामं करू नका. कॅमेरा इकडे लावून धरा रे. नाही बाजूला चाल. नाही साहेब तेव्हा या अधिकारी मला घेऊन चालले. तुम्ही रेकॉर्डिंग चालू राहू द्या. मुख्यमंत्री महोदय तुमच्या या महाराष्ट्रामध्ये जे चाललंय ते थांबवा. या अधिकाऱ्यांची दडपशाही थांबली पाहिजे. हे चालणार नाही. अरे जमीन आमच्या हक्काची. हात लावायचा आणू नका साहेब. काय थोडी साहेब आणू नका अजिबात आणू नका साहेब. अजिबात आणू नका. माझ्या एकाही महिन्याला काही झालं त्याची जबाबदारी त्याच्या गुन्हा दाखल ऑलरेडी नाही. मला जर काही झालं तेव्हा हे सगळे अधिकारी
त्या दिवशी त्याच्यात कारवाई करणार आम्ही बाकी कशात करणार तुम्हाला ज्याला वाटतं त्याने पोलीस पोलीस स्टेशनला चला मारणार नाही आमचं काम नाही आमचं काम नाही हे असं कोणाचे पण व्हिडिओ घ्यायचे नाही त्यासाठी प्रमाणे मार कुणी केलेली नाही तुला आरोप करायचे नाही आरोप करायचेच नाही जायचं नाही चुकीचं काम करायचं नाही हे बघा त्याला आम्ही हात लावले नाही कोणत्या गोष्टीसाठी विरोध केलेला नाही फक्त जीसीबी खाली येते आमचं काम आहे प्रतिबंधक कारवाई करणार आम्ही त्याला हात लावलेला नाही त्याला मारायसाठी मध्ये घातलेलं आहे नाही तुम्ही त्याला बाहेर काढा त्याला फक्त कमी जास्त त्याला पहिले बाहेर काढा क्वालिटी काय म्हणून आम्ही मी तो मारतोय हे चुकीचं आहे त्याला त्याला मुक्ती मारली आता साईड भारत नाही मावशी आम्हाला काय तेवढं भारत नाही कोणी सोडून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे रस्ता अडवला तुम्ही त्याला घेऊन येणार पोलीस स्टेशनला नोटीस द्यायला पोलीस स्टेशनला आणणार त्याला आणणार
घेऊन येतो आम्ही त्याला. मला मारहाण केली छगन भुजबळ हे सोपं नाही जाणार छगन भुजबळ योग्य नाही आता मला मारहाण केलेली कपडे वगैरे फाडलेले सोडले खाली सर. मी आहे ना मला मारहाण झालेली तुम्ही या आता सर. येतो अरे गाडी बाजूला काढ ना यार. आम्ही आमच्या जागी मला मारहाण झालेली या सगळ्या अधिकारी या शेवळे मॅडम अनिकेत कदम आणि मोहिते साहेब या सगळ्यांनी मला मारहाण पैसे कस काय कोथिंबीरीची जुडी घेतली आपण तर पैसे द्यावा लागतं मोजून. लागतं ना. कोथिंबीरीची जरी जुडी घेतली आपण तर पैसे मोजून द्यावं लागत. इथं जमीन चालली आयुष्याची पुंजी मग असं कस काय होतोय आम्ही ती जमीन गेलो नवीन जागा नवीन नवीन नाही साहेब तुमच्या जमिनीवर आलो काय म्हणजे ज्या वेळेस झालं नाही तुमची जमीन त्यावेळेस सगळे अज्ञान होते. हे बस या अज्ञानपणाचा कार्यक्रम झाला. खाली बसा सगळ्यांनी खाली त्यांचं म्हणणं काय पण आपण शासनाला मार्गदर्शनासाठी पॉझिटिव्ह प्रस्ताव वाचा. त्यांचा मोजणी विभागात त्याचा निकाल आहे का तुमची जमीन इथपर्यंत आहे, तर तुम्ही त्यांना जर प्रूव्ह करून दिला असतं ना बाबा तुमची जमीन इथं नाही, तुमचं भांडायचं यांच्याशी काही काम नाही. तुमचं भांडण कुठे माहिती का? तुमचं भांडण डिपार्टमेंटशी, तुमच्या डिपार्टमेंटशी. या लोकांशी कशाला भांडता? त्यांना मला सांगा, यांना इथं खुना कोणी दाखवल्या, पण यांना खुना कोणी दाखवल्या? यांना चुना टाकून दिला साहेब, ते होते मी चुना टाकून दिला यांना. कोणी टाकून दिला? डिपार्टमेंटने टाकून दिला, मोजणी विभागाला चुना टाकून दिलेला. पण तो चुना नाही, पण तो चुना चुकीचा आहे का? पण तो चुना चुकीचा आहे का? हा मोहित आहे ना नाही त्याच्यावर सुद्धा कारवाई होणार नाही साहेब नाही. या अधिकाऱ्यांमुळे ही माझी परिस्थिती झाली साहेब. आम्ही कसं तुमच्या आमच्या जागेत येईन साहेब. आम्ही आमची चुकी नाही साहेब. मला या जागेत मी साहेब आम्हाला तुमच्याबद्दल वादच नाहीत ना. आम्ही डिस्कस करतो. तुम्ही ठीक आहे ते मशीन एक तिकडून या माणसं आमच्या मध्ये साहेब आमचा चुकीचं नाही करत हे. साहेबांबद्दल साहेबांबद्दल आमचा वादच नाही. साहेब तुमच्याबद्दल आमच्या मागे मागे येऊ नको. व्हिडिओ काढायचं का रे? तुमच्याबद्दल आम्ही मी रस्ते उभं राहिले की नाही? कुणाच्या जागेत उभं राहिलं? असं नाही बोललं पाहिजे. आमच्या जागेत चाललोय. नाही उद्याच काहीतरी असं हे नका करू. नाही अहो नाही हो तुम्हाला बसून घ्या साहेब. मग आमचे ऐकतो त्यांना मशनी काढून घ्यायला चला तिकडं. तिकडे चाललाय तो. जाऊ नका. पाय पुढे बसून आमच्या उद्या एका माणसाला काही झालं तर बांधकाम विभाग याला जबाबदार सगळा हा जो कायदा नाही बरं का बरं का बांधकाम अधिकारी ना त्याला यांनी प्रस्ताव द्यावा ना आम्हाला प्रस्ताव पाठवला तर आम्ही लगेच काम चालू करू. नाही यांनी कलेक्टरकडे प्रस्ताव देऊन आमचा निवाडा जाहीर झाला. निवाडा जाहीर झाला की यांनी चालू नाही हे चाटा आणत्या हे फक्त वेळ काढीत्या. त्यांचं काय म्हणणं मी कलेक्टर साहेबांशी बोलतो बाजूला ठेवा आणि कलेक्टरशी बोलतो प्रस्ताव जर दिला
निवाडा जाहीर झाला का मी काम चालू आपल्याला काय म्हणजे उद्या आपल्याला कलेक्टरकडे बैठकीत काय निर्णय होईल यांनी काय केलं यांनी प्रश्न संपादन कसे करायची माहिती द्या आम्हाला कलेक्टर ऑफिस गावागावात काही झालेलं नाही 6 महिन्यापासून आम्हाला सांगतो तुमच्याकडे आहे काय संपादन करा प्रस्तावना द्या आणि काम चालू करा नाही त्यांना ना जोपर्यंत आमचा निवाडा जाहीर होत नाही ना तुम्हाला 1 इंचभर सुद्धा काम नाही करून देईल झालं आम्हाला जी मारवण झाली आता मी जाहीर निश्चित करतो आणि ही जागा काय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बापाची नाही आमच्या बापाची जागा आमच्या बापदादांची जागा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची शासनाने याची दखल घेतली पाहिजे याच्या ज्या अधिकाऱ्यांनी आला आणि माझ्या वडिलांना आणि या महिलांना जे शिवीगाळून हाणमार केली याचा जाहीर निश्चित आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची बडतर्फाची कारवाई झाली पाहिजे हे कोणाच्या सांगण्यावर नीड आले कोणाच्या कार्यालयात त्यांनी बैठकी घेतली त्यांनी राजकीय पुढाऱ्यांच्या दबावापोटी आमच्या पाबळे कुटुंबाला मारहाण केलेली त्या अधिकाऱ्यांनी यांच्यावर सगळ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आमच्या महिलांना सुद्धा मारहाण केलेली त्या लोकांनी हे बा आम्ही का आतंकवादी थोडी आमच्या न्याय हक्कासाठी बसलोय मग आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही बसलेलो तरी हे लोक आम्हाला दडपशाही चालवली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची दखल घेतली पाहिजे मग थांबा आम्ही आवाज उठून राहिलो तर आमचा आवाज दाबून राहिले सगळे सर्वसामान्य जनतेला खेळायचं काम चाललेलं आहे गरीब शेतकरी तर गरीब शेतकऱ्याला ते दाबून देऊ राहिले असतात आम्हाला गरीबाला बळ बांधून राहिलं आणि आमच्याकडे कोणी आणलं पाहिजे खासदार पाहिजे आमची जागा आहे ना मग आम्ही कोणाला द्यायची ती आम्ही यांना फुकट 20 वर्षापासून वापरायला दिली ना आम्हाला 20 वर्षापूर्वीचा कायदा सांगू राहिली आमच्या बापाची जमीन आहे आम्हाला पाहिजे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे का माझ्या मुलाला मला न्याय मिळून माझ्या अक्षा या सगळ्या कुटुंबाला न्याय मिळून दिला पाहिजे आमचं गरीब कुटुंब आहे आम्ही असे मोठे आमदार खासदार नाही ना आज आम्हाला रोज मोलमजुरी करून खायचंय या घटनेसाठी प्रत्यक्ष सार्वजनिक माझ्या मुलाला गाडीत घालून मारलं यांनी आमची काही चूक नसताना मारलं ते प्रशासन जे आहे ना ते ड्रायव्हर कोण होते 3 जण त्यांना निलंबित केलं पाहिजे माझ्या मुलाला माझ्या नवऱ्याला गाडीत घालून मारलं त्यांनी प्रशासन मुख्यमंत्री साहेबांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे मुख्यमंत्री साहेबांना हीच का लाडक्या बहिणींना हीच सवलत चालू आहे का म्हणा तुमची लाडक्या बहिणीवर बचत गटावर हा अन्याय चालू आहे दिसा ना का या प्रशासनाला आम्हाला आमच्या महिलांना काय हा न्याय मिळू राहिला का शासनाकडून मुख्यमंत्री साहेब तुम्ही कुठे असतील तिथं आमचा हा व्हिडिओ बघा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या हक्काचं आहे ते आम्ही कोणापर्यंत जायचं कोणापर्यंत दाद मागायची आमचं कुटुंब अख्खं रस्त्यावर आलं आज ही जमीन गेली तर आम्ही भूमिहीन येतोय आज खायची सुद्धा पंचित आहे आमचीवाली आणि आमच्यावर दबाव आणून प्रशासन बोलून वरून आमच्या गुन्हे दाखल केले आम्हाला मारहाण केली माझ्या नवऱ्याला आणि माझ्या पोराला गाडीत घातलं एवढ्या नवीन मारलं तिथं नेऊन ते निलंबित झालेच पाहिजे ते कोण होते ते त्यांचे नाव तपासा म्हणा त्यांना निलंबित करा माझ्या पोराला काय गुन्हा केला तर एवढं मारलं एवढं हातभर ऑपरेशन व्हायला हे इकडं वडितो तो तिकडं वडितो माझा एकुलता एक मुलगा होता त्यांनी एवढं मारहाण करायचं आम्ही काय गुन्हे करेल होते यांचेवाले आम्ही आमच्या हक्काचंच मागत होतो ना सांगा आपण यांच्या संग आहे ना बोलताना विरोधाभासी नका बोलू ते आपण विरोधात आपलं कुठं काय बोलताना कधी कधी काय वाटतं आम्ही तुमचे सगळे कागद तुम्ही आमच्यावर चुकीचे अलिगेशन करता हे केलं ते केलं महिला नाही आम्ही काहीच केलं नाही
सगळे व्हिडिओ सगळे कागद कलेक्टर साहेबांसमोर राहतील. मी ठीक आहे मी पण बाकीच्या अधिकारी तुम्हाला कोणी सपोर्ट करणार असं जर तुम्ही चुकीचं अलिगेशन करून करणार असाल आम्ही चुकीचं अलिगेशन काही करतच नाही. आम्ही आमच्या याच्यावर आम्ही रास्त मागणी करतोय. आम्ही निलंबन करा माझं निलंबन आम्ही हे बोललोच नाही. आम्ही काय बोलतोय आम्ही फक्त बळाचा वापर आला म्हणून आम्ही ते बोलणार. कोणी तुमच्यावर अन्याय झाला तुम्ही बोलणारच ना. तुम्ही बळाचा वापर करून काहीच गरज नव्हती ना. आतापर्यंत आपल्याला हे करायचं मग हे करायची काही गरज नव्हती ना. ऑफिस मधूनच आला म्हणून वापर केला. मग हो साहेब सगळ्या मिटिंग तिथं झाल्या तुमच्या. ते बी साहेब भुजबळ साहेब संघ नाही मिटिंग घेतली तुम्ही परवा दिवशी साहेब विषय दुसरीकडे नका देऊ. कलेक्टर साहेबाचा विषय घ्या. प्रशासकीय तुम्ही लगेच तिकडे आडकाठी घालता दुसरीकडे. प्रशासकीय बोला इथं राजकीय कशाला बोलता? पण तुम्हाला कुणाचा निर्णय मान्य राहील यांना सांगा त्याच्याशी मिटिंगला तुम्ही एकदा फायनल करा का तुम्हाला एक सरकार पाहिजे त्यांना त्या पद्धतीने हे करा. या इकडे भैया ते काय म्हणते बोलायचं नाही त्या विषयी सोडून नाही 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 तो थोडा व्हायबल झालाय. हा काय यायचं नाही जायचं नाही काय आपण काय लहान पोरं आहे काय इकडे या तिकडे जा चॉकलेट घ्या मग कळलं तुम्हाला काही त्याला सांगता येईल. फायनल डिसिजन कुठेतरी ऐका कलेक्टर साहेबांची मिटिंग लावून मिटिंग लावून काय अर्थ नाही. थांबा काही नका हसू नका का हसू नका हा असंच कामं नसतो आपण त्याला हे ना वय होऊन जाते मरून जाते माणसं. चर्चेतूनच मार्ग काढावा. अहो परत तारीख पे तारीख काही महत्व नाही. कोर्ट एवढं दिलंय तुम्हाला मोकळा सांगतो मी आता कोणत्या पक्षाचं आहे माहिती पक्ष नाही या काय कुठल्या एकनाथराव शिंदे मोकळा सांगतो तर तो निर्णय पटकन दिला असता या फुटाफट झाला का न्यायालयाचं काम इतकं दिलं आणि न्यायालय इतका ढिल्ला आहे 40 वर्ष. बरं एका प्लॉटची केस सांगतो तुम्हाला बरं का 3400 स्क्वेअर फूटचा प्लॉट बरं काय करणार साहेब 40 वर्ष लागले. नाही कलेक्टरने केला आमच्या वावर आम्हाला शेती करायची. काय नवीन रस्ता आम्ही शेती करायची आम्हाला पुन्हा इकडे आहे ना त्यांच्या आपण चर्चा करण्यापेक्षा त्यांच्याशी one-to-one चर्चा करून ते पुन्हा त्यांनी मारलेले आहे हे पण सांगतो लाईव्ह सांगतो. आता अजून काय सांगतो देऊन टाका द्या नाही नाही पोलिसांवर आरोप करते विनाकामाचे. मी तुला सांगत दुसरं कोणी पोलीस असते ना साहेबांनी माहिती आहे प्रत्येक वेळेस मला फोन साहेब तेवढं करा. मी आज यांच्या मागे लागून प्रस्ताव तिथपर्यंत नेलाय साहेबांचं आणि त्यांचं ऐकलं ग्रामीणला एवढं प्रॉब्लेम अरे पण तुम्ही अशा अधिकाऱ्यात निलंबन करा आणि हे कारण असं मला सुट्टी भेटत नाही मी जाऊन बोलले असतील शहर APS आहे त्यांनी असंच ना कारवाई केली नव्हती त्यांना बाहेर काढून दिलं. आता काय काय सांगायचं कारवाई करणार नाही तर घरी जा आपलं बाहेर जा हा तो चालू आमच्या गावात कोणीच हस्तक्षेप करत नाही कोणता राजकीय पक्ष नाही कोणी नाही आम्ही कायदेशीर मार्गाने मग सांगा बरं 3-4 महिन्यात माणूस गेला कोणतं ते नाही ऐकत नाही मोरे बघा बोलले तरच सगळे होईल चर्चा बोललो मग बाकी कलेक्टरच्या मिटिंगला पण नाही म्हणाला शब्द प्रत्येक वेळेस फिरवणार त्यांनी मग मुख्यमंत्री साहेबांना फोन लावले तिथे काही रिप्लाय नाही आला आम्ही लावले फोन त्यांनी माझ्या समोर लावला तो मुख्यमंत्र्यांचाच माणूस आहे भाजपचा त्यांनाच फोन लावलेले त्यांनी जनता कोणाची
तिथे जावं घेऊन डिसिजन करून घेऊ कुठे जायचं तिथे निर्णय घ्यावा कुठेतरी सांगावं यांना कुठे थांबणार फुल स्टॉप कुठे घेणार फुल स्टॉप कुठे घ्यायचं हे तर सांगावं यांना म्हणजे हे थांबतील तिथे घेतील आज नाही हा म्हणतो आज प्रस्ताव पाठवला की मी करतो आता फक्त पैसेच पाहिजे वरती पाठवा म्हणे लगेच काम कष्टाचे ते कामाचे एवढा होऊ द्या परत काम म्हणजे आम्ही कागद तयार करू आले येण्यासारखे तू काहीच सहकार्य करत नाही आम्ही काय लगेच एका दिवसात आजच्याच रस्ता होणार कॉन्क्रीट होणार आहे का आज त्यांनी कुठेतरी कुठं थांबणार एवढं कुठं तरी आम्ही कागद तयार करतो त्यांनी पण सहकार्य करावं आज तरी नाही आज आता भरपूर झालं स्टॅमिना संपला सकाळपासून बाय स्टेशन द्यावं लागलं नाही आम्ही नाही येत नाही.